वैष्णवीची आत्महत्या की हत्या असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण वैष्णवीनं ज्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला त्या पंख्याची आणि साडीची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे। बावधन पोलीस साडी आणि पंखा न्याय वैद्यक प्रयोगशाळा अर्थात फॉरेन्सिक लॅबकडे पाठवणार आहे। हा पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का याची तपासणी आता केली जाणार आहे। वैष्णवीचे कुटुंबीय ही हत्या असल्याचा वारंवार संशय व्यक्त करतायत। त्या अनुषंगाने आता फॉरेन्सिक रिपोर्ट महत्त्वाचा ठरणार आहे। वैष्णवी हगवणे भुकुम इथल्या आपल्या घरी राहत असताना सासरच्या त्रासाला कंटाळून तिनं 16 मेला घरात गळफास घेत आत्महत्या केली होती आणि त्यानंतर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, धीर सुशील आणि नणंद करिश्मा आणि सहआरोपी निलेश चव्हाणला अटक केलेली आहे। या सर्वांची आता चौकशी सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलासपुरी। कैलास, आता आपण पाहतोय की ज्या पंख्याला वैष्णवीनं आत्महत्या केलेली त्या पंख्याची साडीची आता तपासणी केली जाणार आहे। फॉरेन्सिक लॅबमध्ये या सगळ्या गोष्टी पाठवल्या जाणार आहेत आणि त्यानंतर जो अहवाल येईल तो अतिशय महत्त्वाचा असेल। काय एकूण अपडेट्स मिळत आहेत? वैष्णवीचे कुटुंबीय जे आहेत ते सुरुवातीपासून वैष्णवीची हत्या झाली असा आरोप करत आहेत। वैष्णवीच्या अंगावर ज्या जखमा होत्या त्या जखमा 24 तासाच्या आतल्या जवळपास 15 जखमा ज्या होत्या त्या वैष्णवीच्या शरीरावर सापडल्या होत्या। त्याचमुळे कसपटे कुटुंबीय जे आहेत ते सातत्यानं वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप जो आहे करत होता। त्याच पार्श्वभूमीवर बावधन पोलिसांनी वैष्णवीने ज्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली तो पंखा आणि साडी याची फॉरेन्सिक चाचणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज फॉरेन्सिक लॅबमध्ये पंखा आणि साडी जी आहे ती पोलीस पाठवणार आहेत। 71 किलो वजन पंखा पेलू शकतो का या मुद्द्यावर तपासणी जी आहे ते पोलीस करून घेत आहेत। साहजिकच आहे जर पंखा 71 किलो वजन पेलू शकत नसेल तर पोलिसांना संशय कुटुंबियांना जो संशय आहे की तिची हत्या झाली का ते यातून स्पष्ट होणार आहे आणि त्यासाठीच ही जी चाचणी आहे ती घेतली जाणार आहे। अगदी तर आपण पाहतो वैष्णवीची हत्या की आत्महत्या हा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे आणि तिचे कुटुंबीय वारंवार तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करतायत आणि त्यामुळे आता या संदर्भात काय नेमका अहवाल समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद कैलास आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर फॉरेन्सिक रिपोर्ट महत्त्वाचा ठरणार आहे। वैष्णवी हगवणे हिनं भुकुम इथल्या आपल्या घरी सासरच्या त्रासाला कंटाळून 16 मेला गळफास घेत आत्महत्या केलेली होती आणि आता तो पंखा ती साडी याची पूर्ण तपासणी फॉरेन्सिक लॅबमध्ये होणार आहे। तर वैष्णवी हगवणे हिच्या कुटुंबियांनी वारंवार ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केलेला होता आणि त्यामुळे आता तो पंखा आणि साडीची चाचणी होणार आहे आणि यातून काय नेमकं या अहवालात निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार।